वड्डीत मतदारांचा उत्साह शिगेला, गावात पोलीस पहारा, गुलाल आपलाच, राजू वजीर यांचा विश्वास. मिरज तालुक्यातील सर्वांचे लक्ष लागलेल्या वड्डी ग्रामपंचायतीच्या सरपंच पदाच्या रिक्त जागेसाठी आज अत्यंत चुरशीच्या वातावरणात मतदान पार पडले. सकाळपासूनच जिल्हा परिषद मराठी शाळेतील 4ही मतदान केंद्रावर मतदारांच्या लांबच लांब रांगा पाहायला मिळाल्या. या निवडणुकीत प्रामुख्याने राजू वजीर आणि रुपाली सुहास मगदूम यांच्यात थेट लढत होत असून विजय आपलाच असून गुलाल आपणच उधळणार असा विश्वास राजू वजीर यांनी यावेळी प्रसारमाध्यमांशी बोलताना व्यक्त केला. सकाळपासूनच मतदानाला सुरुवात झाली असता दुपारी उन्हाचा पारा वाढूनही मतदारांचा उत्साह कमी झाला नाही. वड्डी गावातील एकूण 3320 मतदारांपैकी दुपारपर्यंत सुमारे 1600 मतदारांनी आपला हक्क बजावला होता. विशेषतः महिला आणि ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने मतदानासाठी घराबाहेर पडल्याचे चित्र सर्वच केंद्रावर दिसून आले. पोलीस बंदोबस्त आणि चोख सुरक्षा, निवडणुकीचे गांभीर्य लक्षात घेऊन मिरज ग्रामीण पोलीस ठाण्याच्या वतीने गावात आणि मतदान केंद्र परिसरात मोठा पोलीस फौजफाटा तैनात करण्यात आला होता. मतदान केंद्राच्या बाहेर दोन्ही उमेदवारांच्या कार्यकर्त्यांनी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली होती. परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी आणि शांतता राखण्यासाठी पोलिसांनी सौम्य बळाचा वापर करून गर्दी पांगवली व मतदान प्रक्रिया सुरळीत पार पाडली. या पोटनिवडणुकीकडे संपूर्ण मिरज तालुक्याचे लक्ष लागले आहे. दोन्ही बाजूने विजयाचे दावे प्रतिदावे केले जात असल्याने निकालाबाबत कमालीची उत्सुकता निर्माण झाली आहे. आज ग्रामपंचायत वड्डी पोटनिवडणुकीसाठी मतदारांचा प्रतिसाद चांगला मिळाला आहे. मी उमेदवार म्हणून त्या मतदारांचं स्वागत करतो की असल्या उन्हात देखील चांगल्या टक्क्यानं मतदान वाढवत आहेत. विकासाला मत या दृष्टिकोनानं माझं चिन्ह नारळ याच्यासाठी भरपूर प्रचंड प्रमाणात उत्सुकता आहे मतदान करायची. मतदारांची प्रतिसाद मला चांगला मिळालेला आहे. मी विजयाच्या वाटचालीकडे जात आहे. तरी सर्व गावकऱ्यांचं मी आभार व्यक्त करतो की उद्या हे गुलाल आपलाच राहणार आहे.